पत्नीने 2 मुलं आणि सासूला मारलं. मग पत्नीला मारून पत्नीनेही जीवन संपवलं. अख्खं घर रक्ताने माखलं. बिहारच्या भागलपूरमध्ये धक्कादायक घटना उघडीस आली आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी कॉन्स्टेबल नितू कुमारी यांच्या घरी आला. बऱ्याच वेळ दरवाजा ठोकून आतून प्रतिसाद येत नव्हता. अखेर त्याने शेजारच्याने याबाबत सांगितले आणि त्यानंतर शेजाऱ्याने धक्का देत दरवाजा उघडला आणि आतले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अख्खं कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं आणि यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता आत नीतू कुमारी आणि तिची सासू, 2 मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर शेजारच्या खोलीत नीतूचे पतीने गळफास घेतला होता आणि पोलिसांना खोलीत नीतूच्या पत्नीने लिहिलेली सुसाईड नोटही सापडली होती. आणि सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की नीतूने माझ्या आई आणि 2 मुलांना मारून टाकले. त्यानंतर संतापाच्या भरात मी नीतूला मारहाण करत चाकूने तिची हत्या केली आणि आता माझं जीवन संपलं आहे. त्यामुळे मी जगून काय करू आणि मीही जीवन संपत आहे. पोलिसांना सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आणि सुसाईड नोटमध्ये नीतूचे अनैतिक संबंध असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस सर्व अँगलने प्रकरणाचा तपास करत आहे. नीतू कुमारी मूळची बक्सर येथील रहिवासी होते आणि नोकरीनिमित्त कुटुंबासह भागलपूरमध्ये राहत होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नीतूची आणि पती पंकज बरोबर होता. त्यामुळे नीतूचे कुटुंब पालनपोषण करत होते. विशेष म्हणजे नीतूचे प्रेमविवाह झाला होता. अनेक दिवसापासून पती पत्नीमध्ये भांडण सुरू होते आणि नीतूने दुसऱ्या परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पंकजला होता आणि पोलिसांनी दोघांचे मोबाईल तपासणीसाठी जप्त केले आहेत आणि तपासणी अंती नंतर घटना जी आहे ती समोर येईल.